की साडीच अशी घालते, कपडीच अशी घालते, किंवा सासऱ्यांकडे बघते, किंवा घरामध्ये काम करत नाही, हे असं करते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता. कधीपासून त्रास दिला जात होता, काय स्वरूप, कशा पद्धतीने तुम्ही जी भूमिका घेतली घर सोडण्याची, का घेतली? वैष्णवी हगवण्याबरोबर काय होत होतं नेमकं, तुम्हाला माहिती असावं हे सगळं? नाही, मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली. माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले. की का तर ती लोक खूप क्रूर वृत्तीची लोक आहेत. ती मला म्हणजे जिवंत ठेवणार सुद्धा नाही, हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे. म्हणून त्यांनी मला इथं, मी माझ्या आईकडे सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं. काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो, म्हणजे फ्लॅट घेऊन. मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये. एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची, तिथे मी 1.5 वर्ष त्या रूममध्ये जाऊन मी संसार केलेला आहे. तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो. वैष्णवी बरोबर ज्या पद्धतीने मारलं जात होतं, तिच्याकडून पैसे मागितले जात होते, हे सगळं होऊ शकतं? घरात काय वातावरण वगैरे होतं असं मारण्यात? म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच. पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय, म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या. मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा तो त्रास दिला. हो, मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही, 2 वर्षात. का कोण थांबवत होतं तुम्हाला वैष्णवीशी बोलायला? मला नव्हतं कोण थांबवत, कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते. म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये. पण वैष्णवीला कायम जाच झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही, ती चांगली नाहीये म्हणून. असं तिच्या आई वडिलांनी जे सांगितलं, तिच्या संपूर्ण अंगावर वन उमटलेत, एवढं मारलंय तिला. एवढं मारायचं ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही, कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी 1.5 वर्ष वेगळे राहिले होते. हा, ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे, तेवढा त्रास. पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको. तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकोंबद्दल तुम्ही बघा, माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस. किंवा माझ्या मिस्टरांवरती पण शशांक हगवणेंनी आरोप केलं होतं की नाही का, खोटे, की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे. आम्हाला दिसायचा त्रास तिचा, सगळं व्हायचं, पण आम्ही बोलू शकलो नाही कधी. मोठं हुंडा मागितला, गाडी मागितली, कोटी रुपये मागितले, त्याचबरोबर गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो. त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉलमधला, त्यावरती ते बसून तिच्या मम्मीशी बोलत होत्या की मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे, कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना, हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून. तुम्ही स्वतः ऐकलं? हा, मी स्वतः ऐकला होता. म्हणजे पैसे हे सगळं मागायचे ते? हो, शशांक हगवणेतच त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल, मोबाईल, जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे, नाही का, की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे. असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय, तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे, अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला. मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला, त्याला तसं बोला. मग ते त्यात पण त्रासाला माझे मिस्टर कंटाळले. एक सीसीटीव्ही समोर आलंय ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल, म्हणजे तुमचा मोबाईल हिसकलेला आहे, तुमचे कपडे फाटलेत, तुम्ही रस्त्याने पळताय. काय नेमकं घडलं होतं तुमच्यासोबत त्यावेळेस? म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर. आणि घरी मी इकडे भाऊबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा. तर त्यांचं काहीतरी फोनवरती बाचाबाची चालू होती. माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारच्या शिव्या देत होते. तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे. त्यामुळे मी बाहेर जाऊन थांबले. मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इव्हन माझ्याकडे ते रेकॉर्डिंग सुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी. तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला. ते म्हणत होते तू इथं ये, तुला दाखवतो आम्ही. मग ते 4 जण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते, नाही का. पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील. पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटोळं केलंय हिने. तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं. पण माझी जी नणंद आहे करिश्मा हगवणे, तिने खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला, जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलटं बोलण्यासाठी. की त्यानुसार मी उलटं बोलले तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली, माझे कपडे फाडले. त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली, सासूनी पण मारहाण केली. आणि माझा दीर शशांक हगवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून
त्यांनी माझा मोबाईल घेऊन, कारण की मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं, आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला. आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते, कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ होते, म्हणून मी त्याच्या मागे पळत होते. पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथून. तुम्ही हे पोलिसांमध्ये तक्रार दिली होती का? तेव्हा पोलिसांवर काय प्रेशर असायचं का? कारण हे एक पॉलिटिकल कुटुंब आहे बघितलं तर. हो, पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते, पण मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायचे सारखे पोलिसांवरती की तुम्ही कारवाई करू नका किंवा काय. तुम्ही तक्रार दिली आहे का कधी? 6 महिन्यापूर्वी की विनयभंग आणि ह्याचा छळवणुकीचा काय संदर्भ होता तो आणि त्याच्यासाठी दिला होता? हो, त्याच्यासाठीच दिला होता की त्यांनी मला मारहाण केली, माझ्या नंदेनी, सासऱ्यांनी आणि दिरांनी, की मला उचलून आपटलं, जे माझे केस इंदळले आणि मोबाईल घेऊन पळून गेला. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे गाडी नव्हती, म्हणून मी दुसऱ्याच्या फोनवरतून माझ्या आईला फोन केला की इथं मला त्यांनी मारलेला आहे, तू पटकन ये. मग ज्यावेळेस त्यांची गाडी आली त्यावेळेस मग मी पौड पोलीस स्टेशनमध्ये गेले. पण पौड स्टेशनमध्ये पण मी 9 वाजता गेले होते तिथं, पण तरी त्यांनी माझी तक्रार घेतली नाही. त्यातही समझोता करत होते ते. आणि त्याच्यानंतर माझी 2:30 ते 2च्या दरम्यान माझी कंप्लेंट त्यांनी FIR दाखल केली. आई, वैष्णवीला कधी सांगायचा प्रयत्न नाही केला का ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार होते? तू तुझी आईवडिला सांग, घरी जा. आम्ही मुळात कधी बोललोच नाही, आणि ती मुळात यांना सगळ्यांना घाबरायची ती, कारण की तेवढा ते दुष्ट होते म्हणून ती घाबरायची ती त्यांना, आणि म्हणून तिने कधी प्रयत्न केला नाही आणि मीही कधी प्रयत्न केला नाही. जर तिने मला सांगितलं असते तर आम्ही दोघी मिळून नक्कीच त्यांना धडा शिकवला असता. काय मागणी आहे आता तुमची? तानं बाळ आहे, 3 दिवस त्या बाळालाही लपवून ठेवलं, 3 दिवस त्या बाळालाही लपवून ठेवलं. आता पोलिसांच्या माध्यमातून कसपटे कुटुंबाला ते बाळ दिले. बाळाचं वाईट होते असं वाटतंय तुम्हाला? हो, माझ्या म्हणजे मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता की मयुरी, ते बाळ खूप म्हणजे त्याचे हाल चालू आहेत खूप, तर तू बघ त्यांना फोन करून, कसपटांना. तर मी म्हटलं की पप्पा मी तुम्हाला नंबर देते, तुम्हीच फोन करून बघा, हा मोठ्या सासऱ्यांना. तर मी त्यांना नंबरही दिला, त्यांचं बोलणंही झालं. तर ते तिकडे गेले सुद्धा होते, पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते बाळ दिलेलं नाहीये. आणि मी एवढं सुद्धा म्हटलं होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या, कारण की तो थर्ड पर्सन आहे, त्याचा संबंधच नाहीये काही ते बाळाला हातात घ्यायचा. इव्हन मी हगवणे फॅमिलीतली, त्यांनी ते बाळ माझ्याकडे पाहिजे होतं, पण त्यांनी ते देऊन दिलं नाही. निलेश चव्हाण नेमकं कोण आहे? त्याचं घर आहे पण लॉक होतं. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत? हो, मी स्वतः त्याच्यावरती जे मागं जे हे झालं होतं प्रकरण, तेव्हा मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे, त्याचंही नाव त्या FIR मध्ये आहे. म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच, आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला, जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे. वैष्णवी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा देखील अशा पद्धतीचे तिच्यावर अन्याय अत्याचार होत होते, घरी जाऊ दिलं जात नव्हतं, बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं, मारलं जात होतं? हो, मला कळलं होतं की तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलेला आहे, आणि जे काय तिला उन्हामध्ये म्हणतात आहेत उभं केलं होतं, तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं. मला कामगार लोकांनीच सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे, आमचं बाळ आम्हाला दे आणि तू इथून चालती हो, असं काहीतरी ते बोलले होते शशांक. का नेमकं का अशा पद्धतीने वागणूक दिली जात होती सुनांना या घरामध्ये? मूळ कारण जे आहे, ती माझी नणंद आहे, तिला आमचे कधी लाड केलेले किंवा काही असेल, तिला ते पाहवत नव्हतं की तू यांच्यासोबत क्रूर वा. इव्हन आम्हाला साडी घेतली तरी म्हणायची ही साडी का घेतली, तिला मला पण साडी तशीच पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तिचं वरचढ. आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले, पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं. म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं, ती म्हटली बस की बसायचं, हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू होतं. ताई, यानिमित्तानं तुम्ही जेव्हा अंत्यविधीला गेला होता तेव्हा परिवारासोबत काय बोलणं झालं, संवाद झाला का त्यांच्याशी? नाही, त्यांनी काही सांगितलं का तुम्हाला? नाही, मी त्यांना अंत्यविधीला मी गेले होते, मला कळालं होतं की तिची या टायमिंगला आहे, तर मी गेले होते. तर मी तिच्या घरी पण गेले होते, तिच्या मम्मीला पण मी बोलले होते की माझी मदत काय लागली तर तुम्ही मला नक्की सांगा, एक मुलगी म्हणून. तिचे वडील सुद्धा माझ्याशी बोलले होते की तू माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे. मी त्यांना म्हटलं होतं की मी कायम तुमच्या पाठीशी उभं राहील, एक मुलगी म्हणून तुमची. वैष्णवीचा स्वभाव कसा होता? तिचा स्वभाव खूप म्हणजे सॉफ्ट
जो होता आणि शांत जे म्हणता येईल त्या प्रकारे ती होती, तशी सहन करायची. हो. तुम्ही पोलिसांना तक्रार दिली, जर पोलिसांनी आज योग्य वेळी दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती? हो, बरोबर आहे. जर पोलिसांनी इथे कारवाई केली असती योग्य, तर कदाचित हे झालं नसतं, आज हे टळलं असतं. आज काय भावना आहेत, म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने हे सगळं घडतंय आणि म्हणजे लहान मुलगा देखील खूप म्हणजे सगळे प्रयत्नानंतर तो घरी येतोय? जसं मी सांगितलं आहे तसं मी ते लहान बाळ जे आहे ती मी अजूनपर्यंत मी समोर बघितलेलं नाहीये, किंवा अजूनपर्यंत मला त्यांनी कधी बघून नाही दिलेलं, किंवा हिची सावली पडेल, हिच्या हातात द्यायचं नाही किंवा काय, हे अजूनपर्यंत मी बघितलेलंच नाहीये. पण मला कळालं होतं त्यानुसार मी त्याचा सांभाळ करायला सुद्धा मी तयार होते. तुम्हाला जो त्रास दिला जात होता तो कधीपासून, आणि ज्या आता पोलीस कंप्लेंट आहेत किंवा न्यायालयामध्ये या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत, तर त्याचा स्टेटस काय आहे सर? न्यायालयात तर लगेच तर केस स्टँड नाही होत असं सांगितलं होतं. पण जेव्हा मी याच्या आधी पण 2दा NC दिली होती, पण तेव्हा पण दखल नाही घेतली. 3rd टाइमला त्यांनी FIR केली, पण ती पण खूप लेट केली, पण त्याच्यावरती पण त्यांनी दखल नाही घेतली. मलाच कायम समजून सांगण्यात आलं आम्ही नाही का स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे त्यांनी ते प्रकरण दाबलं. पोलीस काय म्हणतात जेव्हा FIR दिली तेव्हा पोलिसांचं काय उत्तर येतं? पोलिसांचं काय? ते त्यावेळेस आम्हाला समजूनच सांगत होते की नका असं करू, तुमचं नाव आहे, तुम्ही असं नका करू. पोलिसांनी कायम समजूनच सांगितलं, पण मी FIR मला द्यायचीच होती, मी त्या निर्णयावर ठाम होते, म्हणून ती FIR झाली. आता तुमची काय मागणी आहे, काय अपेक्षा या सगळ्या घडामोडी जेव्हा घडतात तेव्हा आता तुम्ही कसं पाहता या सगळ्या? जेव्हा निघून गेली सगळं म्हणजे मुलगी म्हणून आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे. या 4ही लोकांना जन्मठेप ही झालीच पाहिजे अशी माझी आहे. कारण की या घरामध्ये कुणीच कधीच नाही सुखी राहू शकत, कारण की त्या घरातलेच लोक इतके भयंकर आहेत की मी शब्दात सांगू सुद्धा शकत नाही. जे म्हणजे पोराचे नाही झाले मोठ्या, तर ते आम्हा दोघींचे काहीच होऊ शकत नाही कधीच. राजेंद्र हगवणे अजूनही फरार आहेत, तर काय वाटतं तुम्हाला? राजकीय दबाव आहे या सगळ्या प्रक्रियेत, किंवा हे दाबलं जाते असं वाटतं तुम्हाला? हे सगळं प्रकरण असू शकतो, कारण की म्हणजे सापडत सुद्धा नाहीयेत म्हटल्यावरती असू शकतो. तुमच्या बाबतीत जेव्हा झालं तेव्हा काय नेमकं घडलं होतं? तेव्हा ते किती दिवस फरार होते? तेव्हा ते 8 दिवस फरार होते. 8 दिवसामध्ये त्यांनी दोन दिवस अगोदर फरार होते. त्याच्या मधल्या दिवशी ते आले, चौकीत आमच्या विरोधात कंप्लेंट दिली. ती कंप्लेंट पण पोलिसांनी घेतली. त्या कंप्लेंटवरती माझ्या घरच्यांना पण बोलवलं गेलं, आमच्याकडूनही पैसे घेतले आणि त्यांच्याकडूनही पैसे घेतले आणि हे प्रकरण दाबण्यात आलं. कधी तुमचं बोलणं झालं होतं हगवणे परिवारातल्या कोणत्या सदस्यासोबत आणि काय नेमकं? मी जवळजवळ म्हणजे 1.5 वर्ष झालं मी कोणाशीच बोलत नव्हते घरामध्ये. मागच्या 1.5 वर्षात कोणासोबत नाही. वैष्णवी सोबत शेवटचं कधी बोलणं झालं, भेट झाली तुमची? नाही, ती माझ्याशी बोललीच नाही कधी. बरं, कधीच बोलू दिलं जात नव्हतं? हा, बोलू दिलं जातच नव्हतं. म्हणजे तिचे मिस्टर कधीच बोलून देत नव्हते. तर हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हगवणे म्हणजेच मयुरी जगताप हिने अतिशय मोठे आरोप, मोठे दावे या ठिकाणी केलेले आहेत. जर फार काळ आपण आपल्या सासरी राहिलो असतो तर कदाचित आपण पण जिवंत वाचलो नसतो आणि म्हणून आपल्या मिस्टरांनी आपल्याला माहेरी आणून सोडलं अशी माहिती त्यांनी दिली. इतकंच नाही तर एका प्रसंगामध्ये आपली नणंद, सासू, सासरे यांनी आपल्याला प्रचंड मारलं, आपले कपडे फाडले, आपल्याला भिंतीवरती आपटण्यात आलं, आपले केस जोरात ओढले गेले, अशा पद्धतीचा छळ आपला केला गेला. हगवणे लोक अत्यंत विचित्र आहेत आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात असं मयुरी म्हणाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.